नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय। आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमधील आजचे लाईव्ह मिरची बाजार भाव। हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे पिंपळगाव मार्केटमध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आणि इथले आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत, इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच माझा शेतकरी युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजचे मिरचीचे तसेच सर्व शेतमालाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतात। चला आपण इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून काय आजचे भाव आहेत ते जाणून घेऊया। या शेठ, तुमचा परिचय आणि तुमच्या काट्याचं नाव सांगा। बंडू सपकाळ, जळगाव सपकाळ, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काट्याचं नाव काय आहे? बंडू सपकाळ। बंडू सपकाळ। तर काय कोणती मिरची घेता तुम्ही? आरबार घेतो आणि जी4 घेतो। ठीक आहे, तर जी4 बाकी काही माल घेता का? बाकी नाही, मिरची घेतो। ठीक आहे, काय आवक आहे आजची? आजची आवक भरपूर आहे, कालच्या पेक्षा जास्त आहे। आणि भाव काय आजचे? भाव कालच्या पेक्षा चांगले आज। चांगले काय रेट आहे आज? पहिले 32 होते, आता 35 झाले जी4 ला। आणि आरमारला? आरमारला 28 रुपये, 29 रुपये। 28 रुपये, चांगला भाव आहे। चांगला। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया चांगली आहे का? हो, आज दर्शक समाधानकारक आहे। अजून तुम्हाला काही शेतकऱ्याला सांगायचं असेल? शेतकऱ्याला काही सांगायचं, शेतकरी आपल्यापेक्षा हुशार आहे। शेतकरी आपल्यापेक्षा हुशार आहे। ठीक आहे, तर शेतकरी तुमचा आता सध्या एक्सपोर्टला लोकलच चालू आहे, एक्सपोर्ट नाही। धन्यवाद। आपण आता मित्रांनो शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून लाईव्ह बाजार भाव जाणून घेऊयात की आज त्यांची प्रतिक्रिया काय आहे। या काका, तुमचा परिचय सांगा। सारंग त्र्यंबक जामुंदे, कुठले तुम्ही? माळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काय भाव भेटला मिरची तुमचा? आज 35 रुपये। 35 रुपये। किती मिरची आणली? 28 होते होते। भरपूर आणले। किती लावले? 5 एकर। 5 एकर आहे, भरपूर आहे। मग किती तोडा आहे तुमचा आता? दुसरा तोडा आहे। परवडते का दुसऱ्या तोडाला या भावामध्ये? बिलकुल नाही परवडत, नाही परवडत। खर्च जास्त आहे त्याला। आणि या तोड्याला नाही परवडत कमीत कमी? तिसरा ह्या तोड्याला ह्या भावात नाही परवडत। या भावात नाही परवडत? नाही, खर्च जास्त आहे ना मिरचीला। हा बरोबर। खताचे काय भाव आहे, औषधाचे काय भाव आहे, रेटले भाग आहे ना। बरोबर। थोडक्यात असमाधानकारक आहे तुम्ही या भावामध्ये? समाधान। अजून काही तुमचं विषय बोलायचं? आमचं म्हणलं बा की केंद्र सरकारनं त्या याला परवानगी दिली पाहिजे ईस्ट बंगालला मिरची न्यायला। बरोबर। परवानगीच काही विषय नाही का? तिथं पश्चिम बंगालमध्ये माल नाही विकू लागला, बांगलादेशमध्ये परवानगीचा विषय नाही। गाड्या चालू आहे तिथे 70-80 रुपये माल विकू लागला। हा, त्याच्यामुळे 3-3, 4-4 लाख रुपये एका व्यापारीच गेले एका गाडीत, त्याच्यामुळे ते बंद झालं। परमिशनचा विषय नाही। 70-80 रुपये विकला तरी परवडत नाही, परवडत ना। तिथे एका किलोला 40 रुपये टॅक्स भरणं पडतो, एका किलोला मध्ये बॉर्डर मध्ये। टॅक्स 100% टॅक्स आहे। हा, आणि त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे। तुम्हाला 100% टॅक्स उरला, तुमचा गाडी भाडं नाही। म्हणजे याच्यात थोडक्यात व्यापाऱ्याची काही चूक नाही ना? नाही, व्यापारी चूक नाही, परंतु शेतकरी लंबे उरल नाही याच्यात। खर्च जास्त आहे ना याला। तोडणारे 1000 रुपये क्विंटल चालला खर्च, भाडं तोड सर्व तोडणाऱ्याचे पैसे। आणि औषधी एवढी महाग आहे मिरचीची की मला वाटतं 200 ग्रॅम एक बाटली काय कोणतीच नव्हतं। नाही, 100 बोनस तर 34 मिलीची ती 1550 रुपयाला 34 मिली। खताच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीत मिरचीचं म्हणजे मायनस मध्ये शेतकरी सगळे पैसे देऊन पण तसं हे नाही, म्हणजे महागाई जास्त आहे। कमीत कमी औषधाचे खताचे भाव कमी पाहिजे होते, खताचे भाव वाढवले यावर्षी महाराष्ट्र शासनानं, त्याच्यामुळे सगळी शेतकरी मेटुकुटीची येईल। थोडक्यात शेतकरी नाराज आहे। नाराज म्हणजे आत्महत्या करते काही शेतकरी, तेच परिस्थिती। ठीक आहे, धन्यवाद। तर मित्रांनो, अशा याचे मिरची बाजार भाव अशी या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे। थोडक्यात शेतकरी हे या भावामध्ये तरी नाराजच आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।